नमस्कार मित्रांनो. आज बघा आम्ही सगळीजण गवारी तोडायला आलो आहे. सकाळी 6 वाजताच रानात आलो आहे. तर त्याचं कारण असं आहे, गवारी निबार व्हायला लागली. मग मी आमच्या मंडळीला म्हटलं, बाबा आज आपण सगळीजणी गवारी तोडायला जाऊ. मग सगळीजण बघा आता गवारी तोडायला सुरुवात केलेली आहे. आणि शुभम नातू आणि ती बघा समीक्षा नाथ आणि सुनबाई ही आमची मंडळी. हो बघा, आम्ही दोघंजणी सकाळी सकाळी रानात येत होतो, पण गवारी निबार व्हायला लागल्यावर मी सगळ्यांना म्हटलं, चला बाबा आम्हाला मदत करू लागा, म्हणजे उरकल. त्यात आज पंचमीचा सण आहे. तर मग म्हटलं आपण सगळेजणी जाऊ, गवारी तोडू, म्हणजे लवकर उरकल. आणि मग सण करायला जातो मी. सुनबाईला म्हणलं, मग ती बघा सगळीजणं आम्ही आलेलो आहे. आणि 12-1 वाजेपर्यंत त्यांना म्हणलं आपली उरकल गवारी, लवकर गेलं म्हणजे उरकतं काम. सकाळी सकाळीच आम्ही आलेलो आहे. तर बघा ही गवारी सगळी 12-1 वाजतेले तोडाय, मग होईल लवकर. आमच्या दोघाला काय उरकत नाही. मग सगळीजण असल्यावर पटकीनं काम उरकतं, तर दोघाला उरकत नाही. म्हणून मग सगळ्यांना म्हटलं, बाबा चला तिकडं बघा, ते धाकटा पोरगा तिकडं बाजरी भिजवतोय. का ते तिकडं खाली बाजरी भिजवते. तर बघा आम्ही सगळीजणं मिळून विचारानं काम करतो. आणि नातवंड कामं करू लागते, ती सगळीच आम्हाला मदत होती. एकान दोघांना शेतीची कामं होत नाही ती, त्याला सगळ्यांना जर मदत केली तर काम होऊन जाते ती. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यांना विचारानं शेती केली तर बघा फायदेशीर आहे. एकान दोघाशी शेती नाही. आता मजुऱ्या वाढलेल्या आहेत, त्यामुळं परवडत नाही. बघा घरची घरी जर शेती केली तर चिकार परवडते. तर बघा हे आम्ही बघा एक विचाराने शेतीतली कामं करतो, विचारानं चालतो. म्हणून आमचं ही व्यवस्थित चाललेलं आहे. कुटुंब एक विचारानं आम्ही चालतो. सगळी घरातली कामं, रानातली कामं सगळी आम्ही विचारानं करतो. नातवंडांना बी हवस आहे रानात. आणि नातवंडांना बी हौस आहे. आणि त्यांना मग कसं माहिती पडणार मग त्यांच्या ह्याच्यात कष्ट हे काय आहे चीज, ती त्यांना मी दाखवून देतो. आपण जर कष्ट केलं तर त्याचा आपल्याला फायदा नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेतीत हे कष्ट करावंच लागतं. कष्ट नाही केल्यावर 4 रुपये कुठनं येणार. मग बघा ही आम्ही सगळीजण मिळून आलेलो आहे. आणि काय आहे, गवारी जर निबार झाली तर मग दर कमी येते. तर म्हणून मग ह्यांना चला. तर बघा आता ही निम्मी होत आली गवारी. 6ला रानात आलो आहे आम्ही. तर मित्रांनो, शेतीचं काम असं आहे, सगळेजणांनं जर झटून केलं तर शेती इतकी फायदेशीर आहे, लय फायदेशीर आहे. म्हणून मित्रांनो, माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण आम्ही जसं करतोय तसं तुम्ही करा. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुठलं काम असू द्या, विचारानं करायचं. विचारानं प्रश्न सुटत येतं. आपण जर विचारानं चाललो तर नक्कीच आपण शिखर पार पाडू. धन्यवाद.